नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. विष्णुबुवा ब्रह्मचारी. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणुनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरकळी कराधिक शास्त्रांशी, वतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशेती. केकांचे ब्रह्म दवडिले, परधर्मी पदेशका जिंकिले, कुमार्गी वर्तियांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते ते. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तांजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार, ते समर्थ येतेश्वर अक्कलकोटी नांदती. एक दिवशी सहजस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय, केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर, येती राज हासले. मुके काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐसे विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्यतरी, तुम्ही व्यर्थ फसलो हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्तेची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रांधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मानी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारची दोघे जण, तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक,
दंश आपणा करी तसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले धर्म शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांसी सांगती समस्त. म्हणती यात काही अर्थ ऐशी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वप्ना स्वामी पासी. पुसता मागील प्रश्नांशी खदा स्वामी हसले. मग काही बोलती येतेश्वर ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काही म्हणून भ्यालासी. जरा वृता भय मानितोसी मग ब्रह्मपदी जानसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळूनी ब्रह्मपद योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर. त्याचा करुणी हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तम अध्याय गोडहा. श्री स्वामी चरण परमोस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.